त्याच्याने होईल. साहेब, उमरखेड शहरामध्ये अवैध व्यवसाय जोरात चालू आहेत. आम्ही न्यूजसुद्धा लावूनसुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही. आज उमरखेडमध्ये शहर असो की तालुका असो, अवैध व्यवसाय आघाडीवर आहेत. जुगाराचे अड्डे असतील, काही प्रकारचा गांजा असेल, काही प्रकारचे असे अनेक पदार्थ सेवन आहेत, त्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. आज उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन, DYSP ऑफिस, आपल्याकडे एवढ्या सर्व सुविधा आहेत, पण हे लोक त्यावरती कुठलीही कारवाई करत नाहीत. साहेब, यावरती काय प्रतिक्रिया आहे? आपल्याच माध्यमातून सांगू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून मी सरकारला सुद्धा सांगू इच्छितो की आपल्या उमरखेडमध्ये BJPचे आमदार साहेब आहेत, सत्ताधारी. हा तालुका सत्ताधाऱ्यांचा आहे आणि अशा सत्ताधारी तालुक्यामध्ये जिथं मुख्यमंत्री BJPचा आहे आणि सगळ्या गोष्टी एवढ्या उघडपणे जर चालत असतील ते दुर्दैव आहे. मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आपण जसं सांगितलं त्या पद्धतीनं मी पण एक मुख्यमंत्री साहेबांना पत्र देईल आणि असे अवैध धंदे जर आपल्याच माणसं जर चालवित असतील तर हे ठीक नाही, याची बाब आम्ही निदर्शनात आणून देऊ. साहेब,